नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अग्नीरच्या या प्रवासात, जिथे प्रेम आहे, जबाबदारी आहे आणि सत्यासाठी लढण्याची ताकद आहे. चला तर मग सुरू करूया आजचा नवा भाग, अग्नीर भाग 16. अथांग अशा निळ्याक्षार समुद्रकिनाऱ्यावर क्षितिजाकडे मावळत्या सूर्याला बघत ती उभी होती. मरून कलरची साडी, त्यावर ब्लॅक बॉर्डर, डीप नेक ब्लॅकलेस ब्लॅक ब्लाऊज. ज्वेलरीच्या नावाने अंगावर फक्त कानात लांब साखळ्यांचे कानातले, जे हवेमुळे मोकळ्या केसांसोबत झोके खात होते. हातात फक्त 2 सोन्याच्या अंगठ्या आणि एक स्टायलिश घड्याळ. यालाच साजेसा सिंपल सोबर असा केलेला मेकअप. बास. तो तिच्यापासून थोड्या अंतरावर मागे उभा राहून तिला निहाळत होता. हळूहळू त्याची पावलं आपसूक तिच्यापर्यंत केव्हा त्याला घेऊन आली त्याचे त्यालाच कळले नाही. त्याने त्याच तंद्रीत तिच्या दोन्ही खांद्यावर मागून आपले हात ठेवले. खांद्यावर झालेल्या त्याच्या स्पर्शाने तिने आपली मान थोडी तिरपी करत त्याच्याकडे पाहिलं आणि हलकी स्माईल दिली. त्याने हळूच तिला आपल्याकडे वळवलं. वाऱ्यामुळे उडणारे केस त्याने आपल्या एका हाताने पकडून मानेच्या दुसऱ्या बाजूला पुढे ढकलले. आता तो तिच्याकडे मधाळ डोळ्यांनी बघत होता आणि त्याला असे बघताना बघून तिच्या गालावर लाजेची लाली चढत होती, जी तिच्या गोऱ्या रंगावर अजूनच खुलून दिसत होती. असा काय बघतो आहेस? ती म्हणाली. बघतो आहे की कर्तृत्वाचे तेज आमच्या राणीसांच्या चेहऱ्यावर किती छान दिसते. त्याने कौतुकाने म्हटलं. हट, असे म्हणत ती त्याच्यापासून 2 पावलं बाजूला गेली. तोच त्याने तिचा एक हात पकडून तिला रोखले. खरं सांगतो सोना, तू आज जे केलेस ते एखाद्या वेळेस करताना मलासुद्धा विचार करावा लागला असता. पण तू अगदी निडरपणे प्रतापसिंगच्या समोर न्याय केलास. आज बाबासा असते तर त्यांना तुझ्यावर फार अभिमान वाटला असता. अग्नी सोनाचा हात धरून तिला हळूच आपल्या मिठीत घेऊन तिची स्तुती करू लागला. ती मात्र त्याच्या डोळ्यातील आपल्या विषयाचे कौतुक पाहून भारावून गेली होती. सोनाला फिरण्याची फार आवड होती, खास करून समुद्रकिनारा. म्हणून अग्नी तिला मालदीवला घेऊन गेला होता. इतके मोठे मी काही केले नाही. तू विसरतो आहेस, एखाद्याला न्याय मिळवून देणं हेच माझं काम आहे आणि मी नेहमी सत्याच्याच बाजूने उभी असते. सोना म्हणाली. हो, पण प्रताप सिंग रतन काकांचा मुलगा आहे. त्याला शिक्षा केल्याने ते दुखावले जाऊ शकत होते. म्हणून मला या प्रकरणाविषयी माहिती असूनसुद्धा मी त्यावर सध्याला काहीच निर्णय घेऊ शकत नव्हतो. पण तू तिथे गेली आणि पटकन माझे काम हलके झाले. अग्नी तिच्याशी बोलता बोलता त्या वाऱ्याच्या संगतीवर हळूहळू डोलू लागला. जणू त्या संगीतावर ते दोन्ही डान्स करत संवाद साधत होते. त्या बिचाऱ्या गरीब लोकांना फसवून त्यांच्या जमिनी हडप करून त्यावर प्रतापसिंग आपली फॅक्टरी कशी काय टाकू शकत होता? आणि हा निर्णय मी एकटीने नाही घेतला. मी सर्वप्रथम मासाहेबांशी यावर चर्चा केली होती. काहीही झाले तरी ती गरीब लोक आशेने आपल्याकडेच येतात आणि आपल्या माणसामुळे जर ती रस्त्यावर आली तर ते बिचारे जाणार तरी कुठे? सोना म्हणाली. तरीही मला असे वाटते की एवढी मोठी शिक्षा देण्याआधी तू रतन काकांचा विचार करायला हवा होतास. त्यांनी आपल्या पडत्या काळात आपल्याला फार मदत केली होती. अग्नी थोडा विचार करत म्हणाला. वेडा आहेस का तू? त्यांचा काय विचार करायचा? त्यांना सर्व माहीत असताना देखील त्यांनी त्यांच्या मुलाला आवरले नाही. आणि राहिली पडत्या काळात आपल्याला मदत करण्याचा प्रश्न, तर त्यांनी फॅक्टरी चालवायला घेतली तेव्हा तिचे बरेचसे नाव बाबासांमुळे झाले होते. उलट त्यांच्यामुळे झाले ते नुकसानच झाले आहे आपले. आणि मला वाटले नव्हते तू त्यांची बाजू घेशील म्हणून. अरे, मासाहेबांनी सांगितले की राजपूत लोकांनी आपल्या आणबाणसाठी आपलं सर्वस्व सोडून दिलं आणि तू आहेस की. जा, बोलू नको माझ्याशी. सोना नाक मुरडत त्याच्यापासून 2 पावलं बाजूला होऊन पाठमोरी उभी राहिली. तिला असे रुसलेले बघून त्याने कपाळावरच आपला हात मारून घेतला आणि तिला समजावत म्हणाला. अगो हो माझी शेरनी, मी पण राजपूतच आहे आणि मी तुझ्या निर्णयाला विरोध नाही केला. मला फक्त काकांची काळजी वाटते. या वयात मुलामुळे झालेला अपमान
त्यांच्या जिव्हारी लागला असेल. त्याने तिचा एक हात आपल्या हातात गुंफला आणि तो किनाऱ्याकडे तसाच चालत नेऊ लागला. हा हा हा, बघा मिस्टर अग्नींचं आपल्या बायकोला पटवण्याचा लॉजिक. ती सुद्धा हसत त्याच्यासोबत एक एक पाऊल टाकत चालू लागली. चालता चालता ती अचानक थांबली. तिने त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफले आणि त्याला म्हणाली, पण अग्नी, खरंच कधी कर्तव्य, निष्ठा, सत्य, जबाबदारी या सर्वांच्या विरोधात मी किंवा आपले प्रेम जरी येऊन उभे राहिले तरी तू नेहमीच त्यांचीच बाजू घेशील. तेव्हाच मला सर्वात जास्त आनंद होईल, कारण तू त्यांची बाजू घेशील तरच मी आणि आपले प्रेम जिंकेल. सोनाच्या आवाजात काहीतरी वेगळं पण होतं. ओके माय लॉर्ड, आता या गरीब पामराकडे पण जरा लक्ष द्यायचे काम कराल का राणी सरकार? असे म्हणत तो हळूहळू तिच्याजवळ झुकू लागला. तेच तिने त्याला धक्का देऊन बाजूला केले आणि ती पाण्याकडे पळू लागली. तो तिच्या मागे पळू लागला. पळता पळता मध्येच थांबत ती त्याच्या अंगावर थोडे पाणी देखील उडवत होती. ती पुढे पळत होती आणि तो तिला थांबवण्यासाठी मागे आवाज देत होता. हळूहळू त्यांच्यातलं अंतर वाढू लागलं. ती लांब लांब जाऊ लागली आणि तो तिला जोरजोरात आवाज देऊ लागला. सोना थांब, पळू नको, पाणी आहे, पडशील. थांब सोना, मला येऊ दे. सोना कधीतरी ऐकत जा, इकडे ये. सोना, सोना, सोना. अचानक कशाचा तरी आवाजाने अग्नी दचकून जागे झाला. त्याने उठून टेबलवरची सोनाची छोटी फ्रेम हातात घेतली. थँक्यू सोना, अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू स्टील माय लास्ट ब्रीथ. मी जेव्हा जेव्हा कमजोर पडतो तेव्हा तू मला सावरायला, माझी मदत करायला येतेस. मी हे कसे विसरून गेलो की काहीही झाले तरी तू आणि आपले प्रेम नेहमी जिंकलेच पाहिजे. नाही, पण आता मला काय करायचे हे चांगले समजले. मी आपल्या प्रेमासाठी इतरांवर अन्याय करणार नाही. त्याने तिच्या फोटो फ्रेमवर आपले ओठ टेकवले. थोडा वेळ तिच्या रूममध्ये बसून बोलल्यानंतर तो मासाहेबांना भेटायला त्यांच्या रूममध्ये आला तर त्या तिथे नव्हत्या. त्याने सर्वंटला विचारपूस केल्यावर समजले मासाहेब देवघरात आहेत. तो मासाहेबांना देवघरात भेटायला गेला. देवघरात मासाहेब काहीतरी पोथी वाचत बसल्या होत्या, त्यामुळे तो एका बाजूला बसत त्यांची पूजा समाप्तीची वाट बघू लागला. थोड्याच वेळात मासाहेबांनी पोथीला प्रणाम करून ती देवघरात ठेवली. कृष्णाची आरती झाल्यानंतर त्यांनी अग्नीला आरती आणि प्रसाद दिला. बोला, आज सकाळी काय काम काढलं आमच्याकडे? अग्नीला मासाहेबांच्या आवाजात कोरडेपणा जाणवला. मासाहेब, काल मला माझे भान राहिले नाही. मी तुमच्यावर वरच्या आवाजात बोललो, त्यासाठी मला माफ करा. मी पुन्हा परत असे कधीही करणार नाही. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. फक्त एवढ्या वेळेस माफ करा. मासाहेबांनी अग्नीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो मनापासून माफी मागत होता हे जाणवताच त्या म्हणाल्या, ठीक आहे, आम्ही मनाला लावून नाही घेतले. तुम्हीही सोडून द्या. मासाहेबांची माफी मिळाल्यावर अग्नीला आता थोडे बरे वाटू लागले. मनावरचे ओझे कुठेतरी हलके झाल्यासारखे वाटले. अग्नी अजूनही तिथेच थांबून आहे हे बघत मासाहेबच म्हणाल्या, तुम्हाला अजून काही बोलायचे आहे का? आता मात्र अग्नीला कसे बोलावे, काय बोलावे ते सुचत नव्हते. त्याला त्यांना सांगायचे होते, पण शब्द त्याच्या ओठापर्यंत येत नव्हते. मासाहेबांना त्याची मनस्थिती लगेच कळली. म्हणून मग त्याच विषय काढत म्हणाल्या, आम्ही तुम्हाला काल काही सांगितलं त्यावर काही बोलायचं आहे का? हो, म्हणजे ते. अग्नीच्या तोंडातून त्याचे शब्दच बाहेर येत नव्हते. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली. हो मासाहेब, मला कालच्याच विषयावर बोलायचे आहे. सांगा, काय सांगायचे आहे तर. ऐकतोय आम्ही, मासाहेब म्हणाल्या. सोनाला तिच्या शेवटच्या क्षणी मी कायराची काळजी घ्यायचे वचन दिले होते. मी ते मनापासून खरंच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. पण ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले, एखाद्या वेळेस मी तिला प्रेम आणि वेळ देण्यात कमी पडलो.
मी माझ्या दुःखात स्वतःला एवढे गुरफटून घेतले की एखाद्या वेळेस मला तिचे दुःखच दिसले नाही. जिथे मी तिला आई वडील दोघांचे प्रेम द्यायला हवे होते, तिथे मी तिचे प्रोटेक्शन करण्यात एवढा गुंतलो की तिला बापाचंही प्रेम व्यवस्थित देऊ शकलो नाही. अग्नीचे बोलणे ऐकत मासाहेब जवळच्या खुर्चीवर बसल्या आणि त्यालाही दुसऱ्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. तो मासाहेबांजवळ येऊन बसल्यावर मासाहेब त्याला समजुतीने म्हणाल्या, अग्नी, आपण सर्वांनी कितीही म्हटले तरी एका आईचे प्रेम त्यांना आईच देऊ शकतात. हो मासाहेब, म्हणून तर जर आज लग्नाचा विचार करायचा मी म्हटलं तरी येणारी व्यक्ती कायराला आईचं प्रेम देईलच हे कशावरून? अग्नी असे म्हणताच मासाहेबांनी मनातच गिरधारीला हात जोडले. आज कमीत कमी लग्न या विषयावर अग्नी बोलायला तरी तयार झाला होता. म्हणून तर आम्हाला यासाठी नीरा योग्य वाटतात. मासाहेबांनी परत नीराचं नाव घेताच अग्नीच्या डोळ्यात राग उतरला, पण त्याने आपल्या आवाजावर कंट्रोल ठेवून मासाहेबांना म्हणाला, मासाहेब, तुम्हाला माहीत आहे नीरा ही तीच व्यक्ती आहे जिने सोनाचा ॲक्सिडेंट घडवून आणला. कायराला तिच्या आईपासून कायमचे दूर केले, तरी तुम्ही त्यांना शिक्षा करायची सोडून हा मध्येच कसा काय विचार करू शकतात? अग्नी रागात म्हणाला, पण त्याच्या आवाजाचा पट्टा खालीच होता. तुम्हाला कशावरून वाटते की नीरांनीच सोनाचा अपघात घडवून आणला? मासाहेबांनी असे विचारताच अग्नीने लगेच उत्तर दिले, कारण तिने सोनाला धमकी दिली होती आणि जर त्या दिवशी ती सोनाच्या कारसमोर पळत आली नसती तर तो ॲक्सिडेंट झालाच नसता. मी स्वतः रोडवरची CCTV फुटेज पाहिली आहे. सोनाच्या कारसमोर अचानक नीरा आल्याने त्यांच्या गाडीचा बॅलन्स बिघडला आणि तो अपघात झाला. हे सर्व तिने मुद्दाम केले. हे सर्व सांगताना अग्नीचा आवाज जरी नॉर्मल असला तरी हाताची बंद मुठीवरून मासाहेबांना तो किती रागात आहे हे समजले होते. नीरा त्यांच्या गाडीसमोर आल्या यावरून तर हे सिद्ध होत नाही की त्यांनीच हा अपघात घडवून आणला. त्या अपघातात त्या पण तर गंभीर जखमी झाल्याच होत्या ना? मासाहेब म्हणाल्या, ते तर सोनाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि चुकून तिच्या गाडीचा धक्का लागला आणि या अशाच व्यक्तीला तुम्ही कायराची आई म्हणून बनवू इच्छिता? अग्नीने यावेळेस मासाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना प्रश्न केला. त्यावर मासाहेबांनी तिरकस गालात हसत उत्तर दिले, हे बघा अग्नी, तुम्ही मेवाडचे राणा आहात, राठोड इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा आहात, म्हणून कोणतीही मुलगी तुमच्याशी लग्न करायला एका पायावर तयार होईल. पण प्रश्न कायराचा आहे. त्यांना आलेली ती आईचं प्रेम देऊ शकेल का? आम्ही नीरांना स्वतः भेटलो आहोत. त्यांच्या डोळ्यात आम्ही कायरासाठी ममता बघितली आहे. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते डोळे सोनांचे आहेत म्हणून त्या डोळ्यांमध्ये कायरासाठी प्रेम दिसत असेल. मग का नाही आम्ही तेच प्रेम आमच्या पोतींना द्यायचे? जर त्यांच्यामुळे कायरांच्या सोनाच्या प्रेमात थोडासा वाटा मिळणार असेल तर आम्ही हे सुद्धा करायला तयार आहोत, मासाहेब म्हणाल्या. पण मासाहेब, तुम्ही विसरता आहात, नीरा एक खुनी आहे. तिने माझ्या सोनाचा खून केला आहे. कशावरून ती कायराला नुकसान पोचवणार नाही? आणि हे सर्व तिच्या प्लॅनचा भाग असणार नाही? तुम्ही भावनिकतेने विचार करण्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करून बघा. अग्नी मासाहेबांना पोट तिडकीने समजावू लागला. नुसती धमकी दिली म्हणून कोणी खुनी होत नाही. अग्नी, तुमच्या भाषेत प्रॅक्टिकल होऊन बोलायचे झाले तर तुम्ही सिद्ध करून दाखवा की हा खून नीरा यांनी केला आहे. जर तुम्ही म्हणता ते खरे निघाले तर आम्ही स्वतः त्यांना शिक्षा देऊ आणि त्यावेळेस ती शिक्षा इतकी भयानक असेल की त्याचा विचार तुम्ही सुद्धा कधी केला नसाल. पण जर तुम्ही ते सिद्ध करून दाखवले नाही तर मात्र तुम्हाला आम्ही जे म्हणू ते ऐकावे लागेल. मासाहेबांनी अग्नीच्याच भाषेत डाव टाकला. ठीक आहे मासाहेब, मी लवकरच हे सिद्ध करून दाखवेल की तो खून नीरानेच केला आहे, पण नंतर मात्र तुम्हाला माझे ऐकावे लागेल. शब्दांच्या खेळात अग्नी पण काही कमी नव्हता. आम्हाला तुमचे म्हणणे मान्य आहे. येत्या 8 दिवसात हे सिद्ध करून दाखवा की तो खून नीरांनीच केला आहे, नाहीतर 9व्या दिवशी लग्नासाठी तयार राहा. मासाहेब असे म्हणताच अग्नी थोडा विचारात पडला, कारण गेले 2 वर्ष तो नीराच्या विरोधात पुरावा शोधत होता जो त्याला अजूनही मिळाला नव्हता. मग 8 दिवसात कसे काय? पण आता मासाहेबांनी त्यांची खेळी खेळली होती आणि अग्नीलाही माघार घेणे शक्य नव्हते, म्हणून त्याने मासाहेबांच्या बोलण्याला होकार दिला.
पण जर लग्न निराशे झाले तर तिने कायराला काही नुकसान पोचवण्याचा प्रयत्न केला तर काय? हा प्रश्न अग्नीपुढे दैत्यासारखा उभा होता. काही नाती शब्दांनी नाही तर त्याग, प्रेम आणि विश्वासाने लिहिली जातात. आणि अग्निसोनाचं नातं हे त्याचं एक उदाहरण आहे. पुढच्या भागात काय होईल? अग्नीचं मन काय ठरवेल? कथा आता कुठे वळणार? जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. कारण पुढे अजून खूप काही येणार आहे. आपल्या अग्नीच्या या सुंदर प्रवासात माझ्यासोबत राहा. धन्यवाद.